अमरावतीतील तीर्थक्षेत्रांचा अजित पवारांकडून आढावा घेण्यात आलाय। मोझरी, वलगावसह कौंडण्यपूर तीर्थक्षेत्राचा अजित पवार यांनी आढावा घेतलाय। तर प्रलंबित विकास कामांचा अंदाजपत्रक 8 दिवसात सादर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। अमरावती जिल्ह्यातील मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज आणि रुक्मिणी मातेच्या तीर्थस्थळाच्या विकास कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रालयात घेतला। या तीनही पवित्र स्थळांच्या उर्वरित आणि अपूर्ण विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन 8 दिवसांच्या आत त्याचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। यावेळी अमरावती जिल्ह्यातील आमदार राजेश वानखडे, आमदार संजय खोडके यासह अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त उपस्थित होते। आमदार राजेश वानखडे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात होती। या बैठकीतच मोझरी, वलगाव आणि कौंडण्यपूर या तीर्थक्षेत्रांशी संबंधित प्रलंबित विकास कामांचा सखोल असा आढावा घेण्यात आला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।